गुढीपाडवा हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो? गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो. गुढी कसा बनवला जातो आणि त्याबद्दल तुला माहीत आहे का? मी आजपर्यंत जी गुढी बघितलेली आहे त्यामध्ये एक बांबू किंवा काठी, एक शालू किंवा साडी, जरीची किंवा कोणतीही साडी, कडुनिंबाची पानं, साखरहार आणि त्याच्यावरती चांदीचा किंवा तांब्याचा पेला किंवा कलश असा ठेवला जातो आणि अशी ती गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीला कोणत्या नावाने संबोधलं जातं? त्याला ब्रह्मध्वज असंही म्हणतात, गुढी असं खूप कॉमनली म्हणतात, पण ब्रह्मध्वज हे नावही त्याला वापरलं जातं. गुढीपाडव्याला गुढी उभारून झाल्यावर प्रसाद म्हणून काय दिलं जातं? प्रसाद म्हणून खरं तर खूप वेगवेगळ्या गोष्टी देण्याची प्रथा आहे, पण माझ्या लहानपणापासून मला जो प्रसाद माहिती आहे गुढीपाडव्याचा तो म्हणजे कडुनिंबाची पानं, त्यासोबत साखरेची एक माळ्याची साखर म्हणतात त्याला, किंवा साखर, गूळ आणि नारळ आणि धणे. गुढीपाडव्याला जो प्रसाद दिला जातो ज्याचा तू आत्ताच उल्लेख केलेला आहेस की ज्यामध्ये कडुनिंबाची पानं, गूळ वगैरे, तर त्यामागचा एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे देण्याचं, तर काय आहे? कडुनिंब हे रक्तशुद्धीकरणासाठी वापरलं जातं. सो कडुनिंब आणि त्यासोबत कडुनिंबासोबत गूळ देण्याचं कारण खरं तर त्याचा कडूपणा थोडासा बेरेबल व्हावा असं आहे असं मला वाटतं. खरं कारण काय आहे हे मला माहीत नाही. आणि शिवाय महिना बदलतो, ऋतू बदलतात, तर त्याची सुरुवात जर का धणे काय म्हणतात, धण्यात खूप धणं तुमच्या शरीरातली ऊर्जा किंवा हीट कमी करतो. सो ती कंट्रोल करण्यासाठी उन्हाळा सुरू होतो. सो तो उन्हाळा बाधू नये म्हणून मला वाटतं की अशा पद्धतीचा प्रसाद दिला जात असावा. तुला आयुष्यातला पहिला गुढीपाडवा आठवतोय का? कळायला लागल्यानंतरचा गुढीपाडवा मला आठवतोय. तेव्हा मला जे कडुनिंबाचं पान दिलं जायचं प्रसादात ते खायला अजिबात आवडायचं नाही, त्यामुळे मी ते, आणि मला आई कंपल्सरी ते खायला लावायची, आणि तर ते मी असं गूळ त्याच्या भोवती असा पूर्ण गुळामध्ये ते रॅप करून असं ते खायचो. सो ते मला कडू लागू नये. चैत्र महिन्यात येणाऱ्या सणांची नावं तुला माहीत आहेत का? रामनवमी हा एक सण आहे. शोभायात्रा काढण्यामागचा उद्देश काय असतो? मला असं वाटतं की एक सामाजिक प्रबोधन, वेगवेगळ्या नवीन विचारांची देवाणघेवाण लोकांमध्ये व्हावी म्हणून ती शोभायात्रा काढली जाते. आयुष्यात तुला लक्षात राहिलेला गुढीपाडवा कोणता आहे? लक्षात राहिलेला गुढीपाडवा असं मला पर्टिक्युलरली सांगता येणार नाही, कारण प्रत्येक गुढीपाडवा माझ्यासाठी स्पेशल असतो, कारण त्या दिवशी मला माझ्या आईवडिलांबरोबर गुढीपाडवा साजरा करता येतो बऱ्याचदा. आणि मी म्हणेन की गेल्या 1-2 वर्षातले सगळेच गुढीपाडवा आणि सगळेच सण माझ्यासाठी स्पेशल आहेत, कारण खूप छान छान प्रोजेक्ट्स मी करतो आहे आणि खूप छान पद्धतीने ती लोकांपर्यंत पोचत आहेत, त्यांच्या पसंतीची पावती मिळते. सो अशा काळात कुठलाही सण आला की तो जास्त एन्जॉय केलाच जातो, कारण तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं प्रेम खूप मिळत असतं. गुढीपाडव्याची आख्यायिका माहीत आहे का? जी खूप कॉमनली शाळा लेवलपासनं किंवा शाळेपासनं सांगितली जाते ती गोष्ट म्हणजे रामाने रावणाचा पराभव करून पुन्हा अयोध्येत येणं केलं होतं. तर त्या सगळ्या गोष्टीचं एक स्वागत करण्यासाठी तिथल्या प्रजेनी रामासाठी म्हणून, राम सीता यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून गुढ्या उभारून, ब्रह्मध्वज उभारून त्यांचं स्वागत केलं होतं. गुढीपाडव्याशी निगडीत एक म्हण प्रचलित आहे जी थट्टेशी सुद्धा निगडीत आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील? गुढीपाडवा नीटबोल गाढवा असं म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे, पण मे बी तो दिवस शुभ मानतो आपण, त्यामुळे निदान त्या दिवशी तरी नीट बोल असं एक असावं त्याच्या मागचं कारण. आयुष्यात तू कधी संकल्प केलायस का मराठी नवीन वर्षाला आणि तो पूर्णत्वास गेला आहे का? मी आयुष्यात कधीच असे संकल्प मुद्दामून एखाद्या वर्षाचे करत नाही, त्यामुळे मी न्यू इयर्सला पण असा मुद्दामून एक संकल्प करून तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न नाही करत, किंवा आता मराठी नवीन वर्ष सुरू होतं तेव्हाही मी असा संकल्प नाही करत. पण नेहमीच ही इच्छा असते की नवीन वर्ष नवीन काहीतरी आव्हानात्मक घेऊन यावं आपल्यासाठी, आणि ते आव्हान आपण पूर्ण करायला तत्पर झालेलो असतो, कारण नवीन वर्षात नवीन काहीतरी करण्याची नेहमीच इच्छा असते. शेवटचा प्रश्न ते म्हणजे गुढीपाडव्याला तुला आत्तापर्यंत मिळालेली एक खास भेट जी तुला लक्षात आहे? एकदा मला अंगठी करून दिली होती माझ्या
आईबाबांनी. सो ती अंगठी माझ्यासाठी खूप स्पेशल होती, जी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात वापरत असतो.